नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाईम. लोकसभेत 2019पेक्षा जास्त जागा निवडून येणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा. कोणताही सर्वे येऊ द्या, नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान बनवायचं ही लोकांची मानसिकता. फडणवीसांनी केलं मोदींचं कौतुक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का. माजी मंत्री बाबा सिद्दीकींनी सोडली काँग्रेस. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती. राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती काहीही राहिलं नाही. अकेला देवेंद्र कुछ भी नहीं कर सकता, असं म्हणत अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा. ओबीसी समाजानं छगन भुजबळांना समजवावं, अन्यथा मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. 10 फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियावर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. आरबीआयकडून 2024चं पहिलं पतधोरण जाहीर. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. आर्थिक वर्षात महागाई दर 5% खाली राहणार. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती. मराठी ही माझी आवडती भाषा. मला बोलता येत नसली तरी खूप चांगली समजते. प्रसिद्ध टेनिसपटू पद्मश्री रोहन बोपण्णाने काढले मराठीबद्दल गौरवोद्गार. डोळ्यात मिरची स्प्रे मारून तरुणाची भर रस्त्यात गुंडांकडून हत्या. कथित गुन्हा मागे घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. ठाणे शहरातील घटना. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 1972 मध्ये आलेल्या बावर्ची चित्रपटाचा रिमेक होणार. या आयकॉनिक चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन अनुश्री मेहता करणार. रिटायर्ड आर्मी जनरल GD बक्षी यांनी ऋतिक रोशनच्या फायटर चित्रपटाचं केलं कौतुक. ऋतिक रोशननं व्यक्त केला आनंद. चित्रपटानं जगभरात केली 300 कोटींची कमाई. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etvarat.com.